मोठी बातमी आहे, लोकांचा सरकारवरील राग मतपेटीतून दिसेल असं संजय देशमुख यांनी म्हटलंय। संजय देशमुख यवतमाळमधील महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरेल असं नाही, असंही संजय देशमुख यांनी म्हटलंय। विकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। एक्झिट पोल जो आहे तो आलेला आहे आणि राज्यात जर सांगितलं तर महाविकास आघाडीची सरशी दाखवण्यात आलेली आहे। काही ठिकाणी तुम्ही पिछाडीवर तर काही ठिकाणी आघाडीवर दाखवलेलं आहे। काय एकंदरीत वाटतं या संपूर्ण एक्झिट पोलच्या संदर्भात? नाही, एक्झिट पोल म्हणजे एक पक्का अनुमान असू नाही शकत। एक्झिट पोल अनेक वेळा खरे ठरले, अनेक वेळा माध्यमाच्या माध्यमातून अनेक एक्झिट पोल झाले, परंतु एक्झिट पोल हे सर्वच खरं ठरतील अशातला काही भाग नाही। देशाबद्दल तर मी बोलू शकत नाही कारण देशाचा अभ्यास मी नाही, परंतु महाराष्ट्रात जे चित्र होतं त्याच्यामुळे एक्झिट पोलचा जो अंदाज आहे, जे काही कमी जास्त जे तर काही सीट्स दाखवलेल्या आहे, परंतु मतपेटीतून लोकांचा जो राग होता तो राग जर पाहता निश्चितपणे लोकांना ते मतात परिवर्तित केलेलं आहे। एक पाहिलं तर महाविकास आघाडीची सरशी या राज्यात जो आहे ती पाहायला मिळतं एक्झिट पोल म्हणून महायुती कुठेतरी पिछाडीवर आहे। काय एकंदरीत वाटतं? नाही, महायुती पिछाडीवर राहणारच आहे, कारण हे जे या राज्याचे मुख्यमंत्री आणि जे काही मंत्रिमंडळ आहे ते कशा पद्धतीनं काम करून राहिलं हे सर्वसामान्य जनता उघड्या डोळ्यांनी पाहून राहिलेला आहे। निश्चित तरी होते महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख। विवेक गावंडे, TVN मराठी, दिग्रस, यवतमाळ।